भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। भगवा शब्द असल्यानं आयोगानं प्रचार गीत नाकारलेलं आहे। भगवा शब्द असल्यानं भाजपचे प्रचार गीत निवडणूक आयोगाकडून नाकारण्यात आले। अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी हे गीत गायलेलं होतं। मुंबई महापालिका प्रचारासाठी हे प्रचार गीत बनवण्यात आलेलं होतं। मात्र या प्रचार गीतामधील भगवा या शब्दावरून हे प्रचार गीत नाकारण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। भाजपनं आपलं प्रचार गीत मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवलेलं होतं, मात्र हे निवडणूक आयोगानं प्रचार गीत नाकारलेलं आहे। या प्रचार गीतामधील भगवा शब्द आणि याच भगवा शब्दामुळेच भाजपचं हे प्रचार गीत नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी हे गीत गायलेलं होतं। मुंबई महापालिका प्रचारासाठी हे प्रचार गीत बनवण्यात आलं होतं आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, भाजपचं प्रचार गीत हे निवडणूक आयोगानं नाकारलेलं आहे केवळ भगवा या शब्दामुळे। पुढे नेमकं काय असणार आहे भाजपची भूमिका? प्राची, खरं तर मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी भाजपकडनं हे प्रचार गीत खरं तर बनवण्यात आलं होतं आणि कांदिवलीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी सभा झाली त्यामध्ये हे गीत लॉन्च करण्यात आलं होतं। परंतु या गाण्यामध्ये भगवा शब्द असल्यामुळे निवडणूक आचारसंहितेच्या निकषानुसार हा शब्द आक्षेपार्ह असल्याचा ठपका ठेवत आयोगानं हे गीत नाकारलं आहे, याला परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे यापुढे हे गीत भाजपला प्रचारामध्ये वापरण्यात येणार नाही। त्यामुळे या संदर्भामध्ये आता भाजपकडनं काही लिगल ऍक्शन घेतली जाते किंवा या निर्णयाच्या विरोधात काही कुठे पुन्हा दाद मागितली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाकडनं भाजपला हा मोठा झटका मिळालेला या निमित्तानं पाहायला मिळतोय। त्यामुळे या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजपची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि मुंबईसाठी भाजप नवीन प्रचार गीत बनवतोय का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागणार आहे, कारण प्रचारासाठी केवळ आता 8 दिवस उरले। त्यामुळे शेवटच्या टप्प्यात भाजपला निवडणूक आयोगानं हा दिलेला धक्का निश्चितच खूप मोठा मानला जातोय। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।